नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण अशा गेस्टना आमंत्रित केलेलं आहे ज्या कथ्थक नृत्यांगना आहेत आणि त्यांचं नाव आहे मानसी सचिन अत्रे. मानसीताई, मनपूर्वक स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि मानसीताईंना विशेष बोलवण्याचं कारण म्हणजे नुकताच जागतिक नृत्य दिवस आपण साजरा केला आणि त्यांचं जे नृत्यकला मंदिर जे डोंबिवलीमध्ये आहे त्या नृत्यालयाला जवळजवळ 25 वर्ष झालेली आहेत आणि त्यासाठी तुमचं ती मनपूर्वक अभिनंदन. आणि खूप छान. आणि तुम्ही मानसीताई आम्हाला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. तर आज मानसीताईंचा सगळा नृत्याविष्काराचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मानसीताई, अर्थातच तुमचे पाय कधी थिरकायला लागले इथपासून आपण सुरुवात करूया. म्हणजे मला वाटतं लहानपणीच असतील, तर थोडं लहानपणाविषयी थोडंसं तुम्ही सांगा. लहानपणी आम्ही जिथे राहत होतो तिथे 3 मजली टाईपच कॉमन गॅलरी असलेली एक बिल्डिंग होती. आम्ही जिन्याखालच्या खोलीत तळातच राहायचो आणि समोर एक छान मैदान म्हणा, अंगण म्हणा असं होतं. आणि आम्ही खेळताना म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी लंगडी घालताना मला हो म्हणतात लवंगी मिरची या गाण्याच्या ठेक्यावरती मी लंगडी घालायचे आणि सगळ्यांना आउट करायचे. तर माझ्या आईने ते 1-2दा बघितलं आणि म्हणली की हिच्यामध्ये ते आहे नृत्याचं आवड म्हणजे. म्हणून मग आईने शोधायला सुरुवात केली की डोंबिवलीत कुठे क्लासेस आहेत का. आणि त्यावेळेला सगळ्यात आधी माझ्या पहिल्या गुरु किशोरीताई शेटे, तर त्यांचे तिथे क्लासेस होते. 1967 सालपासून त्या डोंबिवलीत क्लासेस त्यांचे वडील पहिल्यांदा घेत होते, नंतर त्या स्वतः बघायला लागल्या आणि मग तिथे मला आईने क्लासला पाठवलं. अशी सुरुवात झाली. 5व्या वर्षापासून नृत्याची सुरुवात सुरू झाली. आणि मग कथ्थकच निवडलं तुम्ही त्यामागे काही कारण? आपल्याकडे तेव्हा कसं कथ्थक, भरतनाट्यम असं हे असतं, तर तुम्ही कथ्थकची आवड तुम्हाला म्हणजे कथ्थककडेच आपण जावं असं कधी वाटलं तुम्हाला? असं म्हणजे झालं असं की माझे वेगवेगळे गुरु झाले आणि माझ्या नशिबाने म्हणा किंवा पहिल्या जन्मातलं आपण म्हणतो ना पुण्य काहीतरी घेऊन आलेले असेल, त्यामुळे जितकेही गुरु झाले ते एकाच घराण्यातले. सुखदेव महाराज बनारस घराणंच फॉलो करणारे सगळेजण असल्या कारणाने ती कथकची आवड कंटिन्यू राहिली. जेव्हा शिकत होते तेव्हा माहित नव्हतं हे कथक आहे किंवा काय आहे असं. पण एक परीक्षा दिली, 2 परीक्षा दिल्यानंतर मला कळलं की मी एक शास्त्रीय नृत्य शिकते, कथक शिकते, त्यामध्ये अशा परीक्षा असतात आणि खूप छान आहे. आणि ते करायला लागल्यानंतर माझ्या स्वतःमध्ये इतकी डेव्हलपमेंट झाली की शाळा कॉलेजांमध्ये जेव्हा कार्यक्रम असायचे तर मला आवर्जून घ्यायच्या, बाई स्वतःहून नाव द्यायच्या कुठल्याही स्पर्धेला वगैरे. आणि मग ती आवड आपोआपच निर्माण होत गेली. म्हणजे तेव्हा असं कधी ठरवलं नव्हतं की मी आता ह्याच्यात क्लासेस वगैरे पण पुढे घ्यायला सुरुवात करेन किंवा काय. पण मला डान्स आवडतोय, करिअर म्हणून आपण नृत्याचा विचार करू असं तेव्हा ठरवलेलं नव्हतं. पण मी खूप छान शिकत गेले. किशोरीताईंनंतर अनुक्रमे माझ्या ज्योत्स्नाताई, चारुताई, त्यानंतर आदरणीय ज्योतिषीधरताई आणि आता कथक क्वीन डॉक्टर जयंती मालाजी मिश्र यांच्याकडे मी पारंपरिक चिजा शिकते. आपण आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगूया, जयंती माला मिश्रा या पंडित सितारा देवी यांच्या सुकन्या आहे. आणि म्हणजे त्या सितारा देवींना पाहणं म्हणजे किती विलोभनीय. पंडित बिरजू महाराज आणि सितारा देवी म्हणजे फार म्हणजे त्यांच्याकडे बघून आपण नकळत ओढले जातो नाही का कथक शिकण्यासाठी. गुरूंविषयी तुम्ही थोडंसं भरभरून बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. प्रत्येक गुरूंचं शिकवण्याचं एक वेगवेगळी स्टाईल असेल किंवा एक मार्गदर्शन कसं तुम्हाला लाभलं त्याविषयी थोडंसं सांगेन. नक्कीच. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षीपासून किशोरीताईंकडे जायला सुरुवात केली. तर निश्चितपणे माझं पदसंचलन, हस्तक हे जे बेसिक कथक आहे आपण म्हणतो की पहिल्या परीक्षेची तयारी, तर ती खूप छान माझी ताईंनी करून घेतली. आणि माझ्या घरून थोडासा वडिलांचा विरोध होता, आईचा सपोर्ट होता, त्यामुळे मी थोडं लपून छपून जसं जमेल तसं असं मी थोडंसं शिकत गेले. त्या कारणाने माझे इतके गुरु झाले. मग त्यांच्याकडे मी 1ली, 2री, 3ऱ्या परीक्षेपर्यंतची माझी तयारी किशोरीताईंकडे झाली. पण पुढे क्लास कंटिन्यू करता आला नाही. वडिलांना कळलं की मी कथक शिकते म्हणून. आणि मग वडिलांच्या शिफ्ट ड्युटीज असायच्या. तर आमचं जे जुनं घर होतं ते जिन्याखालचं होतं आणि ते पडायला आलं म्हणून आम्ही तिथून शिफ्ट झालो आणि तिथेच जवळ पुढे राहायला गेलो. आणि समोरच मग
ज्योत्स्नाताईंचे क्लास होते. अरे वा. मग तिथे गेल्यानंतर त्यांच्याजवळ मी 1-1.5 वर्ष शिकले, जास्त नाही, पण जे शिकले ते भरभरून. म्हणजे मग पुढच्या चक्री, भ्रमरी आपण म्हणतो त्या कशा घ्यायच्या, तोडे तुकडे कसे म्हणायचे, वेगवेगळे ताल काय असतात काय नाही, पढंत कसं करायचं, हे सगळं छान ज्योत्स्नाताईंकडे शिकले. मग त्यानंतर असं झालं की मी जॉबही करत होते, म्हणजे 8वीच्या वेकेशन पासून मी जॉब करते. अरे बापरे. तर जॉब करायचे तर मी त्या माझ्या क्लासमध्ये खंड पडायला लागला थोडासा. पण माझ्या नशिबाने जिथे मी जॉब करत होते तिथेच पहिल्या मजल्यावरती चारुताईंचा क्लास होता. आणि मग चारुताईंकडे माझ्या 5 परीक्षा झाल्या. त्यांनी ती छान माझी तयारी करून घेतली. प्रत्येकाने खूप सुंदर संस्कार केले. पुढे जाऊन मग आदरणीय ज्योतिताई शिधळे त्यांच्याकडे मी शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे नो डाऊट त्या चारुताईंच्या गुरु, म्हणजे अजूनच गुरूंच्या गुरु म्हटल्यावर अजूनच फरक पडतो, असं झालं. आणि 13 वर्ष सलग मी ज्योतिताईंकडे शिकले. पण मग असंही वाटायला लागलं थोडंसं की आता आपण पारंपरिक चीज अजून कुठे शिकू शकतो. तर एका वेब सिरीजच्या निमित्ताने माझी आदरणीय जयंती मालाजी यांच्याशी ओळख झाली. आणि त्यावेळेला मी त्यांना विचारलं की मला पारंपरिक चीज आपल्या जवळ शिकायच्या, तर मी शिकू शकते का? तर हो का नाही. आणि इतकं सुंदर, म्हणजे तो अनुभव अजूनच खूप वेगळा होता निश्चितपणे. मग मी त्यांच्याकडे पारंपरिक चीजा शिकायला सुरुवात केली. प्रॉपर गंडाबंधन आपण जे म्हणतो ते संस्कार करून, म्हणजे की काय असतं हे गुरु शिष्य परंपरा काय असते ही त्यांच्याकडे जाऊन शिकायला मिळाली. म्हणजे आजही मी दर शुक्रवारी सकाळी 9ला निघते, 11-11:30 पर्यंत वर्सोवाला त्यांच्या घरी पोहोचते. आमची तालीम सुरू होते. म्हणजे दिदीवर आवरत असतात त्यांचं फर्स्ट फ्लोअरला, तळात आम्ही आमचा रियाज करत असतो. तर एखाद्या वेळेला जर का पाय चुकला किंवा काही आम्ही लईला हल्लो वगैरे तर त्यांच्या ते ताबडतोब लक्षात येतं. म्हणजे वरती त्या त्यांचं काम करत असतात पण सगळं लक्ष आमच्याकडे असतं. क्या हुआ मानसी, ये हफ्ते रियाज हो नाही पाया क्या बराबर से, म्हणजे इतकं त्यांचं लक्ष असतं. आणि तितकंच त्या मायेने, म्हणजे की 2:30-3 वाजता साधारण आमचं ते क्लास संपतो किंवा रियाज संपतो. त्यानंतर स्वतःच्या बाजूला बसवून पहिला एक घास मी त्यांना भरवणार, त्या मला भरवणार, मी जेवणार आणि मगच तिथून निघणार. तोपर्यंत माझी सुटका नाही. पण म्हणजे की गुरु शिष्य परंपरा हीच आहे की गृही राहायचं, तिथे पडेल ते काम करायचं, तिथून गुरूंकडून शिकायचं आणि मग मार्गस्थ व्हायचं. तर आता रोज काही त्यांच्याकडे जाणं होत नाही, पण त्यांना काही माझ्या हातच्या डिशेस आवडतात. मग त्या त्यांच्या मिस्टरांना सांगतात की राजेश जी आज आप ये तयारी करके रखिए, मानसी आने वाली है, मैं उनकी हात का खाऊंगी. मग ती गुरुसेवाच होते. त्या दिवशी मग ती एखादी भाजी किंवा एखादी आमटी मी बनवते एखादा प्रकार. असं किती छान. म्हणजे कसं आई आपला गुरु असतेच, पण असे गुरु, आई स्वरूप गुरु लागणं हे सुद्धा नशिबाचा भाग आहे. आणि फार छान तयारी नक्कीच. आणि मी आता असं इमॅजिन करते की तुमचा नृत्याविष्कार मी बघतेय. इतकं छान तुमच्या बोलण्यात. प्रत्येक गुरूंनी खूप छान संस्कार केले माझ्यावरती. आणि परिस्थितीमुळे माझे वेगवेगळे गुरु झाले, पण माझं घराणं बदललं नाही, माझी स्टाईल बदलली नाही. ही स्वामींची कृपा आहे. पण नेमकं मला तर तुम्ही जॉब पण करत होता अगदी 8वी पासून, तर ते सगळं मॅनेज कसं केलं? कारण शाळेचा अभ्यास, नंतर नृत्याचा रियाज आणि परत जॉबचं सगळं टेन्शन, हे तिन्ही गोष्टी मॅनेज कशा केल्या? सुरुवातीच्या काळात पार्ट टाइम जॉब करायचा. म्हणजे 8वी ते 10वी दुपारची शाळा असायची. अच्छा. तर सकाळी 9 अगदी 8ला बोलवलं तरी पण मग मी जायचे. आणि 12-12:30 वाजता वगैरे शाळा असायची, त्याच्या आधी यायचं. अगदीच काही तसंच काम राहिलं माझं तर मग मी ते दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा जाऊन करायचं. अशीच कामं मी करत होते. त्या कारणाने मला कधी अडचण वाटली नाही. आणि वेकेशन्स मध्ये मग फुल टाइम करायचे, असं करायचं. आणि रियाज रियाज कसा करायचा? तुमची रियाजाची पद्धत कशी आहे? पूर्वी रियाज म्हणजे कसं असायचं लहानपणी की आपल्या ताईंनी शिकवलेले तोडे ते वारंवार करून बघायचे, म्हणून बघायचे, ते ताललयीत व्यवस्थित येतात की नाही याकडे लक्ष द्यायचं वगैरे. आता रियाजाची पद्धत म्हणाल तर मी दिदींकडे जायला लागल्यापासून माझी सकाळची 8:30-9ची साधारण वेळ असते रियाजाची. 9 ते 11 2 तास मग त्यांनी शिकवलेल्या सगळ्या चीजा अगदी फ्रॉम फर्स्ट डे टू टिल डेट असं नाचून बघायच्या. नवीन काही त्यांच्याकडे शिकलेलं असलं तर ते त्यांच्या पद्धतीने म्हणण्याची पद्धत जी त्यांची असेल त्याप्रमाणे म्हणण्याचा रियाज करायचा. मग कधी कधी फक्त नाचणं असंच नसतं, तर मनातल्या मनात 2-3 नवीन बंदिशी तयार करणं. आता फरमाईशी प्रकार तुम्ही ऐकला असेल तर काही फरमाईशी, कमाली अशा बंदिशी
तयार करण्याचा प्रयत्न करायचा, हा सुद्धा रियाजच झाला. म्हणजे की तेवढे 2 तास माझे माझ्या कथ्थकसाठीचे असतात. आणि रोज संध्याकाळी वेगवेगळ्या ब्रांचेसला क्लासेस असतात माझे. सुंदर. नक्कीच तुमचा नृत्य प्रवास अजून जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया मानसी अत्रे या कथ्थक नृत्यांगना यांना. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण कथ्थक नृत्यांगना मानसी सचिन अत्रे यांना आमंत्रित केलेला आहे आणि त्यांचा नृत्य प्रवास जाणून घेतोय. आता तुम्ही उल्लेख केला तो रियाजाचा आणि पढन तोरे करण्याचा. तर मला एक रिक्वेस्ट करावीशी वाटते, एक छानशी पढन तुम्ही काही करू शकाल का आमच्यासाठी? नक्की नक्की. म्हणजे थोडा एक लाईव्हलीनेस येईल मुलाखतीमध्ये. मला आवडेल, मला आवडतं. कारण मी माझ्या गुरु जयंती मालाजी यांच्याकडून ब्रह्मताल शिकले. तो फार रेअर ताल आहे, सगळेच करतात असं नाही. किती मात्रांचा असतो? तो 28 मात्रांचा असतो. त्यातली एक बंदिश आहे जी पारंपरिक आहे आणि गोपीजी त्यावर परफॉर्म करायचे. ती मोस्टली जेंट्स गुरु जे असतात तेच ती परफॉर्म करतात. आणि मी आता माझ्या गुरूंकडून शिकल्यानंतर मी माझ्या कार्यक्रमात तो सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करते ती बंदिश. तर ती मी तुम्हाला म्हणून ब्रह्मतालाचे बोल आधी म्हणते आणि सुरू करते. धा धिन धिन धा तेट धिन धिन धा ना तिन तिन ता चक धिन धिन धा धीना तत्ता तूना धागे ना तिन कदिन गदी गन गिन नंग टिट तक तिरकिट तक तकिट तकिट तका किड धेत तिलान्न गिडान्न 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 धा 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 घेन्नंग तिट तक तिरकिट तक तकिट तकिट तका किड धेत तिडान्न गिडान्न धिडान्न गिडान्न धिडान्न गिडान्न धा 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 घेन्नंग तिट तक तिरकिट तक तकिट तकिट तका किड धेत तिडान्न गिडान्न धिडान्न गिडान्न धिडान्न गिडान्न धा. वा सुंदर. बोलातच एवढी शक्ती आहे आणि खरंच देवी आविष्कार आहे या नृत्याचा. आणि मला विचारावं असं वाटेल की तुम्ही आता 25 वर्ष तुमची संस्था जी कला नृत्य कला मंदिर डोंबिवली इथे आहे, 25 वर्ष झाली आहेत एका कथ्थक नृत्याच्या क्लासला. एवढी वर्ष सातत्याने एवढी मुलं मिळवणं आणि त्यांना तुम्ही शिकवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. तर हा 25 वर्षाचा टप्पा घालताना म्हणजे चालताना तुम्हाला कसं काय अडचणी आल्या आणि कशी मुली मिळाल्या त्याविषयी थोडंसं सांगा. 25 वर्षापूर्वी मी म्हणजे असं म्हटलं तसं की 8वीच्या वेकेशन पासून मी जॉब करत होते. ते असायचं पूर्वी आमच्या पिढीला की आपण स्वतः कमवायचं आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी म्हणजे मग आणि थोडीशी हेल्प पण घरामध्ये. कारण 91 मध्ये माझ्या वडिलांनी जॉब सोडला होता. ते क्रॉम्प्टन मध्ये होते. आई पण माझी शिक्षिका होती पण ती प्रायव्हेट मध्ये. मग साधारण तुम्हाला अंदाज येऊ शकतो की प्रायव्हेट मध्ये काय पगारणी असतात वगैरे त्यावेळेला. आणि बाबा ते हरहुन्नरी आहेत, ते हरेक पद्धतीचं काम करतात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे ते कामं करत होते. म्हणजे की अगदी कडिया काम, सुतारकाम, वायरिंग काम, रंगकाम, ब्राह्मण असल्यामुळे भिक्षुकी हे असं सगळं ते करतच होते. तर मग मी त्या दरम्यान असा विचार केला की आता मी थोडंसं जॉबला थांबले होते आणि 99 साली मी असा विचार केला की मग माझ्याकडे अर्निंगचं साधन काय आहे. तर मग मी क्लास घ्यायला सुरुवात केली. म्हणजे बिल्डिंग मधल्याच 2 मुलींना सुरुवातीला शिकवायला घेतलं आणि तेही योगायोगाने. म्हणजे असं झालं की मी माझ्याच कॉलेजच्या कार्यक्रमाची तयारी करून घेत होते. आणि मग मला तेव्हा असं वाटलं की मी प्रॉपर कथकचे क्लास घ्यायला का सुरुवात करू नको. की मी प्रत्येक वेळी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जर कोरिओग्राफी करते आणि ते मला छान जमतंय तर अगदी खूप मोठ्या परीक्षांपर्यंत नको पण अगदी बेसिक कथक तरी शिकवायला मुलांना आपण का सुरुवात करायची नाही. कारण माझं तेव्हा विशारद झालेलं नव्हतं, अगदी प्रामाणिकपणे सांगते. आणि नियम असा होता की आणि तो असायलाच हवा असं मलाही वाटतं की तुम्ही प्रॉपर डिग्री एखाद्या गोष्टीची घेतल्याशिवाय तुम्ही ते शिकवता कामा नये. पण त्यावेळेला काळाची गरज म्हणूया, अर्निंगचं एक साधन की 2 मुली जर का मी आज शिकवायला घेतल्या तर कुठेतरी माझीही प्रॅक्टिस होईल. त्यांना शिकवता शिकवता मलाही मी माझ्याकडून काय निघायला हवंय याची तयारी करू शकेन. आणि अशी सुरुवात केली अगदी 2 मुलींनी.
आज डोंबिवलीमध्ये 5 ब्रांचेस आहेत माझ्या. डोंबिवली बाहेर ठाणे, सानपाडा, नेरळ आणि अंबरनाथ अशा एकूण 9 शाखा आहेत संस्थेच्या. 9ही शाखांमध्ये मी स्वतः शिकवते. पूर्वी 2 वार 1-1 तास असा सगळीकडे क्लास असायचा, पण आता टोटली मी एकटीच मॅनेज करते. मी कोणी को टीचर ठेवलेली नाहीये. त्यामुळे 1 वार 2 तास कंटिन्यू असं प्रत्येक ब्रांचला शिकवते. मग ते 2चे 2.5 तास झाले तरी चालतील. त्यामध्ये मॅक्झिमम शिकवून होतं. आणि हल्ली मुलींची अडचण अशी असते ना की टॉवर मध्ये राहतात किंवा अगदी 3-4 मजली बिल्डिंग मध्ये जरी राहिले तरी खाली कोणी जर राहणार असेल तर त्या व्हायब्रेशन्समुळे त्यांना हवा तसा रियाज नाही करता येत. मग म्हणून मिनी हॉल, शाळेचे वर्ग असं सगळीकडे घेतलेलं आहे. तर त्या मुली येतात, छान सुरुवातीचा अर्धा तास, जसं आम्ही आमच्या दीदींकडे जाऊन सुरुवातीचे 1-1.5 तास रियाज करतो शिकवलेल्याचा आणि मग नवीन शिकतो, तसं माझ्या मुली सुद्धा शिकतात आणि छान तो क्लास होतो मग. असं. आणि अडचणी म्हणाल तर तशा अडचणी आल्या नाहीत, कारण पुढे माझे मिस्टरही क्लासिकल सिंगर. तर लग्नानंतर मी माझी प्रॅक्टिस करायचे आणि आठवड्यातून 1 वार आईकडे यायचे, पण कशाला ती त्यांना सांगायचे नाही. आणि मग नंतर एक दिवस हळूच सांगितलं, मी रियाज करत होते आणि त्यांनी ते पाहिलं आणि म्हणलं तुम्ही काय करतेस, तर म्हटलं मी कथ्थक शिकले, मला ते पूर्ण करायचे आणि मी जे आईकडे आठवड्यातून 1 वार जाते ती माझे क्लास तिथे आहेत ऑलरेडी आणि ते मी घेते आणि जॉबही करत होते ना. तर ते म्हणले की कर की, हे छान आहे, शास्त्रीय तू शिकतेस ना, असं काही म्हणजे उगाच काहीतरी करतेस असं असतं तर मी सांगितलं असतं की कुठेतरी प्रॉपर क्लास लाव आणि कर, पण ऑलरेडी तुझं सुरू आहे तर तू ते का थांबवतेस, कर ना, मला आवडेल असं. आणि त्यांनी खूप छान सपोर्ट केला. मोस्टली लेखी परीक्षा तर आमच्या रविवारीच असतात, पण प्रॅक्टिकलच्या वेळेला माझ्या पिलूला सांभाळायला सुद्धा ते थांबायचे घरी की तू जा परीक्षा तुझी द्यायला, मी आहे तुझ्या बरोबर असं. म्हणून त्यांच्या सपोर्टने मी सुरुवातीला नृत्य विशारद, नृत्य अलंकार म्हणजे की ऍडव्हान्स डिप्लोमा भारती विद्यापीठातून ऍडव्हान्स डिप्लोमा डिस्टिंक्शनने पास झाले आणि नृत्य प्रभाकरची परीक्षा दिली. त्यानंतर BA केलं कथकमध्ये. आता नुकतंच मी मास्टर्स पूर्ण केलं माझं कथकमध्ये. आणि माझ्या कथक गुरूंच्या एका प्रोजेक्टवरती, ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट मी माझ्या युट्यूबवरती सुरू केलाय. तर त्या प्रोजेक्ट बेसवर, त्या रिसर्चवरती मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अचिव्हर म्हणून सन्मानित केलेलं आहे. तिथेच तुम्हाला देणार होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जो 2021-22 मध्ये तुम्हाला मिळालेला आहे त्याविषयी थोडंसं सांगा, म्हणजे नेमका तो अवॉर्ड कशासाठी मिळाला आणि त्याचं स्वरूप काय आहे. मी म्हटलं तसं की कथकच्या ज्या परीक्षा मी देत होते तेव्हा मी स्वतः परीक्षा देत असताना सुद्धा आणि मुलींना जेव्हा परीक्षेला बसवत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आता मुलं फक्त मराठी माध्यमात शिकत नाही, त्या इंग्रजी माध्यमात आणि अजूनही काय 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 शिकतात. तर आपण वाचून लक्षात ठेवण्यापेक्षा ऐकून जास्त लक्षात राहतं. हा मूळ त्याचा आधी आधार होता त्या प्रोजेक्टचा. आणि दुसरं म्हणजे की एक 3-4 गुरु, साधारण कथकच्या गांधर्वच्या ज्या 7 परीक्षा असतात त्यातल्या 4थ्या परीक्षेपासून दिग्गज गुरूंची माहिती लिहायला येते लेखी परीक्षेला. तर 1-2 गुरूंसाठी थोडी महाग असलेली पुस्तकं घेणं हे प्रत्येकाला परवडतं असं नाही. दुसरी गोष्ट की आता जर का तसे प्लॅटफॉर्म अवेलेबल झाले तर आपण का नाही काहीतरी करायचं या मुलांसाठी, हाही एक उद्देश होता. आणि एक सिलेबस पुरते त्यांना काही मर्यादित गुरु माहिती होण्यापेक्षा बरेच गुरु आहेत ज्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, तर त्या सगळ्यांची थोडी बहुत त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने मी तो प्रोजेक्ट सुरू केला. आणि मी प्रोजेक्ट सुरू करायचं ठरवल्यानंतर माझ्या गुरु आदरणीय ज्योतिताई शिधे त्यांनी निश्चितच आणखीन जयंती बालाजी या दोघींनी अगदी उचलून धरला तो प्रोजेक्ट आणि म्हणले की कर, तू खूप छान करतेस. जी अवेलेबल म्हणजे ज्या पुस्तकांमधून आम्ही सुद्धा कित्येक वर्ष अभ्यास करत होतो ती सगळी पुस्तकं त्यांनी त्यांच्या जवळची अवेलेबल करून दिली. मी आदरणीय शमाताईंना, मनीषाताईंना, मंजिरीताईंना कॉल केला, आदरणीय राजकुमार केतकर सरांना कॉल केला आणि सांगितलं की मी असं असं प्रोजेक्ट करू इच्छिते, तर आपली सर्वांची मदत लागेल. तर त्या सर्वांनी त्यांना काय काय माहिती होतं, कुठल्या गुरुबद्दलची माहिती किंवा काय, या सगळ्याची मला मदत झाली खूप छान प्रत्येकाची. आणि मग मी ते जीवनिया या नावाने मी माझं प्रोजेक्ट, ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट युट्यूबवरती सुरू केलं. त्याचे 8 भाग केलेले आहेत, मराठी भाषेत 8 आणि इंग्रजी भाषेत 8 असे. आणि ते युट्यूबला मी पोस्ट केले. जे गुरु आहेत त्यांचे फोटो त्यांच्या माहितीसहित माझ्या आवाजात ऑडिओ मागे लावलेला आहे आणि त्यांचे फोटो, जेणेकरून
ते गुरु कसे दिसतात हेही त्यांना कळेल आणि त्यांचं नृत्य वैशिष्ट्य काय आहे, नृत्य वैशिष्ट्य आणि मॅक्झिमम त्यांनी काय कष्ट घेतलेत, ते काय देऊ इच्छित होते आपल्या शिष्यांना, त्यांनी कसा त्यांचा रियाज केला, त्यांनी कशी धडपड करून ती कला आत्मसात केली, हे सगळं त्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि 50हून अधिक त्यात गुरु आहेत. 50हून अधिक गुरु. म्हणजे खरंच हा भारतीय शास्त्रीय संगीताचा ठेवा आहे जो आणि वेगवेगळ्या घराण्याचे दिवंगत आणि वर्तमान ज्येष्ठ गुरु त्यात आहेत. वा, खरंच स्तुत्य उपक्रम आहे हा. कारण अशी संकल्पना आपल्या गुरूंबद्दल आणि सगळ्या पुढच्या पिढीला कायमस्वरूपी ठेवा होऊन जाईल, नाही का. आणि हा फक्त भारतातलाच नाही तर जगातला पहिला प्रोजेक्ट आहे युट्यूबवरती. आणि उद्देश हाच होता की पुस्तक घेऊन कदाचित त्यांना अभ्यास करायला वेळ मिळणार नाही. हल्ली मॅक्झिमम मुलं मोबाईलवरती असतात. तर एक साधा नेटपॅक त्यांनी घातला की ते युट्यूब चॅनलवर, माझ्या मानसी अत्रे नावाने युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती जाऊन ते जीवनीय हे प्रोजेक्ट बघू शकतात, ऐकू शकतात आणि त्यांना त्या माहितीचा उपयोग होऊ शकतो अभ्यासासाठी. नक्कीच, खूप सुंदर. आता मी तुमच्याकडे येणार आहे की वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही जे म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना असतात त्या तुम्ही सादर केल्या असतात, म्हणजे कृष्ण राधेचं प्रेम किंवा वेगवेगळ्या, तर त्याच्यामध्ये तुमचे असे आविष्कार स्वतः स्वतंत्र घडवलेले कुठले आहेत? स्वतंत्र घडवलेले असे वेगळ्या काही स्टोरीज अशा नाही घेतलेल्या, पण ज्या काही पारंपरिक स्टोरीज आहेत. बरं. म्हणजे मी माझ्या अलंकाच्या परीक्षेला एक सादर केली होती कात्यायनी व्रताची गोष्ट श्रीकृष्णाची. तर तो एक अनुभव वेगळा होता. मी माझ्या गुरूंना सांगितलं, त्यावेळेला अलंकार मी ज्योतिताईंकडे करत होते, तर ज्योतिताईंना म्हटलं मला या वेळेला गतभावमध्ये या कात्यायनी व्रताची जी स्टोरी आहे ती मला प्ले करायची आहे. तर मी माझ्या परीने ती बसवली आधी, मग ताईंना करून दाखवली. मग ताईंनी त्यातले बारकावे सगळे सांगितले की असं कर तसं कर, ते काय समजून सांगितलं. मुळात ती गोष्ट मला कुठे सापडली तर ताईंकडे मी गेल्यानंतर क्लासला थोडा वेळ माझ्याजवळ उरायचा आणि ताईंकडे अशी पुस्तकं एका शेल्फमध्ये ठेवलेली आहेत. त्यात हरिविजय म्हणून पुस्तक आहे आणि त्यात ती कात्यायनी व्रताची गोष्ट आहे. तर अशा काही ज्या पारंपरिक गोष्टी आहेत ज्या कधी प्रेझेंट केलेल्या नाहीयेत कुणी किंवा काय, तर अशा गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करते आणि मग त्या मुलींच्याही बसवून देते परीक्षेच्या काळात. गतभाव हाही प्रकार असतो. गतभाव म्हणजे काय की जसं एकपात्री नाटक, एकच कलाकार अनेक पात्रांची भूमिका सादर करतो, तसंच आम्ही कथक नर्तक पलटा घेऊन घेऊन एकच नर्तक कथकली अनेक पात्र सादर करतो असं. तर त्या अशा अनेक कथा आम्ही प्रेझेंट करत असतो. नक्कीच. तुमच्या नृत्याविषयी अजून जाणून घेणार आहोत. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आपण संवाद साधतोय मानसी अत्रे यांच्याशी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण मानसी अत्रे यांच्याशी संवाद साधतोय. मानसी ताई, आता तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्राविषयी मला जाणून घ्यायचंय. म्हणजे तुम्ही गायनही शिकलेला आहात 2 वर्ष दशरथ पुजारी यांच्याकडे, आणि मला बाकीचं म्हणजे आता नृत्य म्हटलं की पटकन ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्याविषयी जाणून घ्यायचंय. प्रायव्हेट चॅनल्सला तुम्ही ऍज अ परीक्षक म्हणून गेलाय किंवा तिथे परफॉर्मन्स सादर केलाय, तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना ऐकायचंय. बरं. ऍडव्हर्टाइज म्हणजे की मी अगदी 4 महिन्यांची असताना फॅरेक्स बेबीची ऍडव्हर्टाइज पहिली आली मला. ओके. म्हणजे ज्येष्ठ कलाकार राजा मयेकर ते माझ्या आईचे मानलेले भाऊ. त्यांनी आईला पण इंडस्ट्रीत आणलं आणि मलाही इंडस्ट्रीत त्यांनीच आणलं. म्हणजे की लालबागचा जो कलाकार फोटो स्टुडिओ, तिथे मी पालथी पडायला लागल्यानंतरचे जे फोटो होते 1-3-4 तर ते मामाने तिथे लावलेले होते. आणि फॅरेक्स कंपनी त्यावेळेला अगदी फेमस होती. त्यांनी तो फोटो बघितला आणि फॅरेक्स मॉडेल पहिल्यांदा झाले. दादर प्लॅटफॉर्म 3 नंबरला माझं मोठं होर्डिंग होतं. आणि त्यानंतर असं कॅसेटचं वगैरे कव्हर असतं ना, त्यासाठी वगैरे सुद्धा विचारणा व्हायची आणि मी जायचे. असं ते असायचं. पुढे मग नाटक किंवा मालिका छोट्या छोट्या, त्यातून छोट्या छोट्याशा भूमिका
असं सगळं मी करत होते. आणि दुसरं काय तुम्ही विचारलं? आणि अभिनय म्हणजे नृत्य म्हणजे अभिनय आलाच, मग कधी अभिनय क्षेत्राकडे तुम्हाला वळावंसं वाटलं नाही का, की कथक मध्ये जेवढे डुबून गेला होतात? नाही, पूर्ण वेळ मला अभिनयाला द्यावासा वाटला नाही. ती माझी आवड होती, कारण त्याकडे करिअर म्हणून मी केव्हाच पाहिलं नाही. की एखादं सहज जर का नाटक समोर आलं तर का नाही करायचं असं. आणि गाण्याबद्दल दशरथ पुजारी सरांबद्दल हो, काय झालं की मी मगाशी म्हटलं तसं की वडिलांचा नृत्याला विरोध होता पूर्वी, आता नाही, आता अजिबातच राहिलेला नाही. मग त्यावेळेला ते म्हणायचे तू हार्मोनियम शिक, तू गाणं शिक. वडिलांजवळ निश्चितपणे मी शिकत होते. वडिलांचं गेली 45 वर्ष भजनी मंडळ आहे स्वतःचं. अच्छा. आणि वडिलांनी स्वतः घरच्या सागवानांपासून त्यांची हार्मोनियम बनवलेली आहे. ओके. ते ITI रत्नागिरीला शिकलेले आहेत, 11वी मॅट्रिक आहेत माझे वडील. तर त्याच्यामुळे त्यांना ती हार्मोनियम बनवणं वगैरे सुतारकाम येत असल्यामुळे त्यांनी ती बनवलेली आहे छान. आणि ते मला रियाजाला पुढ्यात घेऊन बसायचंच. ते बसले रियाजाला की ते स्वतः मला घेऊन बसायचे. पण असतं ना की आपल्याशिवाय दुसऱ्या गुरूंकडे पण शिकलं पाहिजे म्हणून, यासाठी मग आदरणीय दशरथ पुजारींकडे मग मी 2 वर्ष शिकले. नंतर थोडंसं असं व्हायचं की त्यांची वेळ माझी वेळ जुळायची नाही. आणि माझा विशेष रस नृत्याकडे होता, सगळा कल माझा नृत्यात होता. त्यामुळे मग ते गाणं कंटिन्यू झालं नाही. पण मला आवडतं. आता मिस्टर पण गातातच, ते पण दिवसातून थोडा वेळ संध्याकाळी कामावरून आल्यानंतर रियाज करतात. पुढे माझ्या मुलालाही आवड आहे त्यामुळे त्याची गाण्याची, तोही नृत्य चांगलं करतो. म्हणजे कथकमध्ये भाव संचालन जे आहे तर माझी एकच उडते जेमतेम, भुवई. पण तो लहानपणी आम्ही प्रॅक्टिस करत असताना बघायचा आणि त्याच्यात त्या दोन्ही भुवया उडतात. तो आता एरोस्पेस इंजिनिअरिंग करतोय, पनवेलला आहे तो, MIT मध्ये. लास्ट इयर आता जून मध्ये एक्झाम होईल त्याची बीटेकची. तर पण तो आल्यानंतर माझ्याबरोबर रियाज करतो थोडा वेळ. काही नवनवीन बंदिशी असतील तर मी म्हणते हे पिलू तू ते भुवयांनी करून दाखव ना, कारण ते मला जमत नाही, तू करून दाखव ना. मग तो ते छान, मी सांगेन तसं तसं मग ते छान करतो. गाण्याच्याही रियाजाला बसतो वडिलांबरोबर, असं माझं. आणि हार्मोनियम पण मी शिकले. डोंबिवलीमध्ये जोशी सर म्हणून आहेत, त्यांच्याजवळ हार्मोनियम शिकले. तर हार्मोनियमची साथ कधी करायची असेल तर, पण मला स्वरज्ञान नाहीये, मी स्पष्ट सांगते. कारण हार्मोनियमची गंमत अशी असते, तुम्ही वाजवायला शिकलात म्हणजे हार्मोनियम आली असं नाही, तोही रियाजाचाच भाग आहे. आणि जेव्हा तुम्हाला स्वरज्ञान असतं तर तुम्ही स्वतःहून एखादं गाणं ऐकल्यानंतर त्याचे स्वर काढता. आता माझे मिस्टर कुठे शिकले नाहीये, पण ते उत्तम हार्मोनियम वाजवतात. म्हणजे एखादं गाणं त्यांना आवडलं तर ते स्वर काढून ते वाजवतात. वडील तर कुठेच शिकले नाहीत, ते त्यांना बॉर्न बर्थ म्हणावा, त्यांच्याजवळ कला आहे ते तर वाजवून घेतातच. मला जर समोर नोटेशन दिलं तर मी वाजवू शकते. म्हणजे शाळेत सुद्धा, कॉलेजमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम आहेत, 26 जानेवारी 15 ऑगस्ट, समजा त्या गाण्यांना हार्मोनियम वाजवायची तर माझे वडील मला नोटेशन काढून द्यायचे, कुठलं गाणं आहे मला सांग, मी म्हणून दाखवायचे. कारण मी गायलाही असायचे, नृत्यालाही असायचे. माझ्या टीचर्स स्पर्धांना पाठवायच्या मला, तर मग मला वडील नोटेशन काढून द्यायचे आणि मग मी हार्मोनियम वाजवायचे. असं पण आवडतं, म्हणजे ते आवड म्हणून करते. आता आपण तुमच्या भारतभर विशेष तुमचे कार्यक्रम झाले असतील, त्याविषयी सुद्धा सांगा. आणि मॉरिशसला तुम्ही खास गेला होता, म्हणजे मॉरिशस वारी झालेली आहे त्याविषयी उत्सुकता आहे. कारण भारतामध्ये कथक नृत्याला सगळं आपण म्हणजे सगळीकडे व्हावा होते आणि सगळ्यांना सुपरिचित असं कथक आणि भरतनाट्यम, ओडिसी वगैरे आहे. पण मॉरिशसमध्ये सुद्धा कथकला कसे प्रेक्षक मिळाले आणि त्यांचा प्रतिसाद कसा होता, याविषयी जाणून घ्यायचं. खूप छान प्रतिसाद मिळाला तिकडे. म्हणजे मराठी मंडळी फेडरेशन त्यांनी आम्हाला आयोजित केलं, तिकडे बोलवलेलं होतं मॉरिशसला. आणि डोंबिवलीच्या दीपाली काळे मॅडम, तर त्या सुद्धा म्हणजे बालनाट्य शिबिर वगैरे त्यांचं जे आहे, तर त्यामुळे त्यांची माझी ओळख, त्यांनी एवढीशी असल्यापासून अगदी त्या मला ओळखतात. आणि मग त्या आम्हाला कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी कथकचे कार्यक्रम वगैरे असं करत असतात, कथक फोकचे. तर तसं त्यांनी मला खूपदा म्हटलं होतं की मानसी चल ना आपण जाऊया, आणि मॉरिशसला जाण्याचा योग आला त्यांच्या निमित्ताने. तर त्या आणि अंबरनाथच्या संध्या म्हात्रे म्हणून आहेत, त्यांचा ग्रुप, माझा ग्रुप आणि दीपाली ताई, असे आम्ही सगळे गेलो होतो. आणि खूप छान अनुभव. तिथे 25-30 वर्ष जवळजवळ आपले पुणेकरच जाऊन राहतात मॉरिशसला, त्याच्यामुळे तसा विशेष भाषेचा प्रश्न आला नाही. पण तरीही जे अमराठी होते त्यांना आम्ही काय प्रेझेंट करतोय, जे परफॉर्म करतोय ते त्यांना कळत होतं.
जे कळत नव्हतं तेही त्यांनी विचारून घेतलं की हे कळलं की काहीतरी कृष्ण त्रास देतोय, राधा रुसली आहे आणि मग कृष्ण तिला मनवतोय हे आम्हाला कळलं, पण मग या प्रकाराला काय म्हणतात. त्यांनी विचारलं की ही किती वर्षांची साधना आहे, आणि मला हे खूप आवडलं की त्यांनी हे विचारलं की किती वर्षांची साधना आहे. काही जण असं म्हणतात ना, किती वर्षाचा कोर्स आहे, किती वर्षात पूर्ण होईल. म्हणजे ऍडमिशनसाठी पण पॅरेंट्स जेव्हा येतात ते असंच म्हणतात किती वर्षात हे पूर्ण होईल. पण त्यांनी मात्र असं विचारलं की ही किती वर्षाची साधना आहे. हे कळतंय की खूप वर्ष तुम्ही करत असाल किंवा काय, तुमची ही मेहनत सगळी कळते. मग हे घुंगरू का बांधावे किंवा काय करावं, अशा छान तिकडे आमच्या गप्पा झाल्या. आणि भारतभर म्हणाल तर महाराष्ट्रातल्या पहिल्या संबळवादिका सुलभा सावंतजी, तर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा मी फोक डान्सर म्हणून जायचे. म्हणजे शाळा कॉलेज यानंतर प्रोफेशनल स्टेज असा मला सुलभाताईंनी दिला. त्यानंतर जी माझी कारकीर्द सुरू झाली ती आजपर्यंत थांबलेली नाहीये. मग माझे कथक आणि फोक दोन्हीचे शोज होत राहिले सिमिलरली. म्हणजे कथकचं कसं सुरुवातीला फक्त आम्ही अॅन्युअल प्रोग्राम जो करायचो मुलींचा क्लासचा तेवढंच माझं सीमित होतं, किंवा मी कुठेतरी कुठच्या तरी मोठ्या कॉलेजेसमध्ये वगैरे कोरिओग्राफर म्हणून गेले तर तसं होतं. पण फोकचे कार्यक्रम जेव्हा मी सुलभाताई बरोबर करायला लागले, आपसुकच त्या रेफरन्सेसमुळे म्हणा किंवा मी कथक गुरु आहे किंवा कथक नृत्यांगना आहे हे कळल्यानंतर समोरून आपोआपच लोक अप्रोच झाली आणि कार्यक्रम मिळत गेले. म्हणजे नुकताच मी अक्कलकोटला सुद्धा कार्यक्रम केला. 145वी पुण्यतिथी होती स्वामींची, आणि माझं जे स्वामी सेवा घडली तुमच्या हातून. स्वामी भक्त तर आहात, स्वामीजी बोलवून घेतलं तुम्हाला नक्कीच. आणि आता मुलाखतीच्या शेवटी तुमच्या सगळ्या पुरस्कारांविषयी जाणून घ्यायचंय. कुठले कुठले पुरस्कार मिळाले आणि यापुढे पुरस्कार मिळाले की जबाबदारी वाढते अर्थातच, तर यापुढे तुम्ही आगामी काळात काय प्रोजेक्ट तुम्ही ठरवलेले आहेत किंवा काय मुलांना कसं घडवणार आहात त्याविषयी थोडंसं सांगा. मुलांना घडवणं सुरूच आहे, खूप छान पद्धतीने सुरू आहे. आणि मी तर म्हणेन की जसं आम्ही भुकेले आहोत आजही या वयाला, की आमच्या गुरूंकडे गेल्यानंतर आज काय शिकायला मिळणार आहे, किंवा मी आधीची त्यांनी शिकवलेली बंदिश मी करून दाखवली तर काय म्हणतात ताई बरोबर करते का मी, का अजून थोडं व्हायला हवं होतं. मग त्या काय म्हणतात त्यांच्या रिप्लाय बद्दल किंवा त्या त्याच्यावरती काय म्हणतात हे ऐकण्यासाठी आम्ही जे भुकेले आहोत, आतुर आहोत, अशीच आतुरता आताच्या पिढीने पुढच्या दाखवावी आणि तसंच भुकेलं होऊन आमच्याकडे यावं. खूप आम्ही देऊ इच्छित आहोत, तर तुम्ही ते घेण्याची इच्छा दाखवावी अशी इच्छा आहे. आणि पुरस्कारांचं म्हणाल तर ते मिळत असतात. मी पुरस्कारांची भुकेली नाही, खरंच सांगते. ते आपलं काम आपण जितकं चोख करू निश्चितपणे त्याची कोणीतरी दखल घेतं आणि मग ते पुरस्कार मिळत असतात. खूप पुरस्कार आजपर्यंत मिळाले. अगदी लेटेस्ट आमच्या डोंबिवलीचा डोंबिवलीकर पुरस्कार मिळाला. तर असे खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे की आता मागच्याच महिन्यात आमचं बोलणं झालं माझ्या मिस्टरांचं आणि माझं की आता बाबा इथे एक शेल्फ तयार करूया. फारच दाटीवाटीने आपण ठेवलेले आहेत सगळे पुरस्कार, तर आपण ते आता जरा छान नीट मांडून ठेवूया असं वगैरे. तर हे होतच असतं. तुमच्या कामाची दखल घेतली जाते जेव्हा तुम्ही तुमचं काम चोखपणे पार पाडता. आणि आपल्या गावात शहरात आपल्या कलेचा एवढा आदर होणं आणि त्याचा सन्मान होणं. वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या शहरात खूप छान सन्मान नेहमीच झालेला आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून. आणि मी म्हटलं तसं शाळा कॉलेजांमधून मी कायम बक्षीस मिळवतच होते, गाण्यात सुद्धा नृत्यात सुद्धा. म्हणून म्हटलं की पुरस्कार मिळाल्यानंतर आपली म्हणजे काय म्हणायचं त्याला, जबाबदारी तर वाढतेच आणि आपल्यातलं एक आत्मपरीक्षण आपण करून कसं आता पुढे जायचं, अजून आपण काय छान करू शकतो याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. एखादा पुरस्कार मिळाला म्हणून जमिनीपासून आपले पाय सुटता कामा नये, ते अजून मला असं वाटतं घट्ट रोवून अजून आपण पुढे पुढे चालत जायला हवं असं वाटतं. आता मगाशी तुम्ही नृत्याची पडण करून दाखवली एक छोटीशी, आता मला वाटतं मुलाखतीची सांगता तुमच्या छोट्याशा गाण्याने करू शकाल? हो चालेल. चालेल. वडिलांकडून मी शिकले माझ्या लहानपणी, ते म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते. मनोरथा चलत्या नगरीला, मनोरथा चलत्या नगरीला, भूलोकीच्या अमरावतीला, भूलोकीच्या अमरावतीला, मनोरथा
चलत्या नगरीला. स्वप्न मार्ग हा नटे फुलांनी, सडे शिंपिले चंद्रकलांनी. शीतल वारा सारथी होऊनी, अयोध्येच्या नेई दिशेला मनोरथा चलत्या नगरीला. भूलोकीच्या अमरावतीला मनोरथा चलत्या नगरीला. सुंदर. आणि पहिल्या 2 ओळीतच वाटत होतं हे सीतारामाला म्हणत असेल, आणि नंतर तुम्ही उल्लेख केलात अयोध्या नगरीला, आणि ओघाने ती सीता. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या वयाची जी आहे श्रोते मंडळी, त्यांना हे गाणं लगेच आवडेल. हो, आणि इतकं ते जुनं आहे. खूप सुंदर आहे. खूप छान. आणि तुमचा हा कथक नृत्याचा प्रवास असून भरू दे, आणि खूप शुभेच्छा. 25 वर्ष पूर्ण झाल्यात तुमच्या कला नृत्यकला मंदिर डोंबिवलीला या क्लासला. तर आता पुढच्या 50 वर्षांनी आपण पुन्हा भेटूया. अशा शुभेच्छा देते. नटेश्वराला प्रार्थना करते आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे ही प्रार्थना करते. आणि आज तुम्ही आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सुंदर मुलाखत आम्हाला दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण कथक नृत्यांगना मानसी सचिन अत्रे यांच्याविषयी जाणून घेतलं, त्यांना आज भेटलो, आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ती लवकरच तुम्ही आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनवर ऐकणार आहे, आणि आचार्य 90 FM युट्यूब चॅनललाही ऐकू शकता. धन्यवाद. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य 90 FM